छोट्याशा वादाचं रूपांतर खूप मोठ्या भांडणात होतात ते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक सांगते मी तुम्हाला। हाय हॅलो नमस्ते, मी पूजा। मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ, तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करूत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते। खरं तर आजचा विषयच एवढा सुंदर आणि खास आहे की सुखी संसारासाठी काहीतरी टिप्स देणार आहेत मी। आणि खरंच खूप छान होणार आहे हा व्हिडिओ, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा। नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नवीन माझे ज्यावेळेस व्हिडिओ येतील ते तुम्हाला पाहायला मिळतील। आणि खूप छान व्हिडिओज मी माझ्या चॅनलवरती घेऊन येत असते, तर त्यामुळे जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करून घ्या। व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे कोणतीही मेन मुद्दा तुमच्याकडनं मिस होणार नाही आणि सगळ्या टिप्स तुम्हाला व्यवस्थित मिळतील। आणि आशा करते की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कदाचित तुमची लाईफ थोडीफार चेंज होईल किंवा जे काही चुका करत होतात त्या तुम्ही चुका करणार नाहीत। तर चला जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज मी आनंदाचा खजिना घेऊन आली आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की काय होतं, प्रत्येक घरामध्ये नवरा बायकोंमध्ये छोट्या मोठ्या कुरघुरी होतात, कधीतरी मतभेद होतात की ही असंच बोलली, तो तसंच बोलला, हा नेहमी असंच करतो किंवा हे नेहमी असंच करतात, ही नेहमी असंच करते, माझं ऐकत नाही, किंवा काहीही असो की मला हा स्वभावच आवडत नाही ह्यांचा, किंवा मला हिचा हा स्वभाव आवडत नाही। या छोट्या मोठ्या कारणांवरनं खूप मोठी भांडणं कधी होऊन जातात ते समजत नाही। तर छोटे छोटे वाद कसे टाळता येतील आपल्याला त्याबद्दलच मी आज सविस्तर तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा। आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की हा व्हिडिओ माझ्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या किंवा कोणत्याही रिलेटिव्हच्या खरंच उपयोगी पडणार आहे तर प्लीज त्यांना नक्की शेअर करा, म्हणजे कशी सगळे आनंदाने राहतील। आणि असं हसतं खेळतं घराचं गोकुळ असेल तर खूप छान वाटतं, आणि घर आनंदी राहण्यासाठी घरातली लेडीज मेन आनंदी असेल तर घरी खूप आनंदी राहतं असं मला तरी पर्सनली वाटतं। त्यामुळे प्रत्येकानेच नवऱ्याने थोडंसं बायकोला समजून घेतलं पाहिजे, बायकोने कुठेतरी नवऱ्याला समजून घेतलं पाहिजे। आणि त्यासाठी आपण काय करू शकतो, काय चुका आपल्याकडनं होतात ज्या आपल्या लक्षात येत नाही, त्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत। तर चला, आपला पहिला मुद्दा असा आहे की नक्की कोणाचं चुकतं, हे खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं। कारण की काय होतं, बहुतेक वेळा आपल्याला असं वाटतं की समजा जर नवरा आहे तर त्याला असं वाटतं ही असंच करते तसंच करते, हिचंच चुकतं, म्हणून वाद होतात। किंवा मग नवऱ्याला असं वाटू शकतं किंवा बायकोला असं वाटू शकतं की नाही, मी सगळं चांगलं करते तरी हे असं वागतात तसं वागतात, किंवा यांचं चुकतं, हे असे बोलतात तसे बोलतात, किंवा इतरांसमोर काहीतरी बोलतात वगैरे। तर ह्या छोट्या छोट्या कारणांवरून वाद होतात। तर चूक कोणाची असते, खरं सांगायचं झालं तर चूक कोणाचीच नसते। तर कारण की त्याचं कारण असं काय असतं, ती एक सिच्युएशन असते, तो एक फेज असतो की बाबा हां म्हणजे आत्ता कोणता तरी वाद होतोय, तो पर्टिक्युलर त्या मुद्द्यावर नसतो, काहीतरी आधी घडलेलं असतं, मग ते डोक्यामध्ये असतं आणि मग कुठेतरी कशाचा तरी राग कशावर तरी निघतो। आणि मग कोणी आपल्या हक्काचं कोणी बाबा की आपली बायको, म्हणून मग तो बायकोवरती राग निघतो, किंवा माझ्या हक्काचा नवरा म्हणून मग तो नवऱ्यावरती राग निघतो। तर थोडक्यात चूक कोणाचीच नसते, ती जी काही सिच्युएशन असते त्यावरती सगळं आधारित असतं। पण यातनं सुद्धा आपण मार्ग काढू शकतो। सपोज जर काहीतरी म्हणजे बायको बोलली किंवा ती चिडलेली आहे तर त्यावेळेस प्लीज तिचं थोडंसं ऐकून घ्या, त्यावेळेस लगेच प्रत्युत्तर करू नका। तेच सेम बायकोच्या बद्दल सुद्धा मी सांगू शकते की जर समजा नवरा आपला काहीतरी चिडलाय बोलतोय तर लगेच त्याच्यावरती रागवू नका किंवा लगेच त्याला उलट उत्तर देऊ नका, शांतपणे ऐकून घ्या। नंतर कोणी नसताना एकांतामध्ये शांतपणे विचारा की बाबा काय झालं नक्की, काय प्रॉब्लेम, एवढे का चिडला होतात तुम्ही, किंवा अशा जर छोट्या छोट्या, ही खूप कॉमन गोष्ट आहे आणि जी कधीच आपण करत नाही। नॉर्मली काय होतं, खूप राग येतो, प्रत्येकाला राग येतो। तर नॉर्मली काय होतं, जर समोरून कोणीतरी आपल्याला बोललं तर आपण लगेच प्रत्युत्तर करतो आणि त्यामुळे छोट्याशा वादाचं रूपांतर खूप मोठ्या भांडणात होतं। तर सगळ्यात आधी मला वाटतं ही गोष्ट टाळण्यासाठी आहे ना, ज्यावेळेस तुम्ही एकटे आहात त्यावेळेस नक्की आवर्जून विचारा। जरी तो टॉपिक संपलेला असला तरी तो मनात कुठेतरी चालू असतो दोघांच्या सुद्धा, त्यामुळे प्लीज आवर्जून ही गोष्ट नक्की विचारायची की बाबा नक्की काय झालं होतं, कशामुळे तुम्ही एवढे चिडले होते, किंवा माझी काही चूक नव्हती, किंवा जे काय असेल ते शांतपणे हँडल करा। तुम्हाला स्वतःला सुद्धा छान वाटेल, तुमच्या पार्टनरला सुद्धा छान वाटेल। त्यामुळे मला असं वाटतं की छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या मनात साठवून न ठेवता लगेच क्लिअर केल्या पाहिजे, म्हणजे लक्षात येतं चूक कोणाची होती कोणाची नव्हती, आणि दोघं पण एकमेकांसोबत म्हणजे व्यवस्थित आनंदाने राहू शकतात। तर दुसरा मुद्दा असा, नॉर्मली आत्ताच्या ह्या काळामध्ये असं होतंय की काय होतं, नवरे बायकोला वेळ देऊ शकत नाही असं बायकोचं म्हणणं असतं। कारण की नॉर्मली हे सगळीकडेच होतंय आता, आणि खूप ठिकाणाहून ऐकायला सुद्धा येतं हेच की वेळच देत नाहीत ते मला, काम एवढं वाढलंय त्यांचं की मला वेळच नसतो मला देण्यासाठी वगैरे, असं म्हणजे खूप ठिकाणी हे ऐकायला येतं।
तर माझी एक रिक्वेस्ट आहे प्रत्येक जेंट्स लोकांना की थोडासा वेळ आपल्या फॅमिलीसाठी काढला पाहिजे. कारण की नॉर्मली काय होतं, दिवसभर प्रत्येक लेडीज ही गृहिणी असो किंवा कामाला जाणारी असो, पण दिवसभर त्यासुद्धा बिझी असतात. जर गृहिणी असेल तर घरातल्या कामांमध्ये, मुलांमध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येकजण बिझी असतं. तुम्ही सुद्धा जर बाहेर कामाला वगैरे जाताय तर तिथे तुम्ही लोक बिझी असता. पण दिवसभर तुम्ही जे ते आपापल्या कामामध्ये बिझी असतं. तर थोडक्यात काय, संध्याकाळी घरी आल्यानंतर बायकोला पुरेसा वेळ दिला पाहिजे, आपल्या मुलांना पुरेसा वेळ दिला पाहिजे. आणि त्यामुळे काय होतं की बॉन्डिंग चांगलं निर्माण होतं. तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, घरी आल्यानंतर जेवण वगैरे तुमची झाली की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा नोट करून घ्या, मोबाईल साईडला ठेवून देणे. मोबाईलमुळे शक्यतो कोणीच कोणाला वेळ देऊ शकत नाही. कारण की दिवसभर लेडीज घरातलं काम करत असते, मुलांच्या मागे असते, मुलं झोपली की ती मोबाईल घेऊन बसते. परत नवऱ्याला दिवसभराच्या कामातनं वेळ मिळत नाही म्हणून मग तो मोबाईल घेऊन बसतो आणि मग एकमेकांसाठी वेळच राहत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की मोबाईल साईडला ठेवून देणे. घरी आलं की जेवण वगैरे आटपलं की मोबाईल साईडला ठेवून द्यायचा, मुलांसोबत गप्पा मारा, बायकोसोबत गप्पा मारा, तिला विचारा तुला काय हवंय, काय झालं आज दिवसभरामध्ये, काय काय केलंस तू, मुलांनी त्रास दिला का, किंवा मुलं कशी राहिली, किंवा तुला काय अडचणी आल्या का, किंवा तुमचे काही किस्से शेअर करा की ऑफिसमध्ये आज असं झालं तसं झालं, मला ह्या अडचणी आल्या, किंवा माझा आज दिवस छान गेला, सर असं म्हटले, किंवा माझे जे कलिग आहेत, मित्र आहेत ते असं असं म्हटले. तर मग त्यामुळे काय होतं, तुमच्यामध्ये एक छान बॉन्ड निर्माण होतो आणि वाद वगैरे होत नाही. शक्यतो काय असतं बघा, मित्रांमध्ये किंवा मैत्रिणींमध्ये शक्यतो जास्त वाद होत नाहीत, पण नातेवाईकांमध्ये वाद होतात. तर त्याचं कारण का, मैत्री एक अशी आहे की म्हणजे त्या गोष्टी तिथे ना सगळ्या गोष्टी एकमेकांना माहीत असतात आणि आपल्याला तिथे शेअर करायला आवडतं सुद्धा. आपण प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट आपल्या मित्रांसोबत किंवा मैत्रिणींसोबत शेअर करत असतो. त्यामुळे तिथे वाद कमी होतात आणि एक छान बॉन्ड असतं आणि सगळ्यात जवळचं आपल्याला नातं मैत्रीचं वाटतं. तर तेच नातं जर नवरा बायकोने एकमेकांमध्ये जर तयार केलं ना, मला वाटतं तर खरंच कुठेतरी वाद संपतील. आणि एक गोष्ट सांगते मी तुम्हाला आधी छोटीशी, मी पण कुठेतरी ऐकली आहे, काही मनाची वगैरे सांगत नाही. तर काय असतं, एक सभा भरलेली असते, तिथे जेंट्स पण आलेले असतात, लेडीज पण आलेले असतात आणि तिथले जे सर असतात ना ते तोपर्यंत पोहोचलेले नसतात. तर तिथे आधी आहे ना म्हणजे असं गॉसिप चालू असते की बायको ती एक म्हणजे लेडीज मैत्रिणींना तिच्या नवऱ्याबद्दल काहीतरी सांगत असते की तो असं करतो तसं करतो, असं आहे तसं आहे, त्याचं मला हे नाही पटत ते नाही पटत. आणि तसंच दुसरीकडे जे जेंट्स लोक बसलेले असतात ते बायकोबद्दल गॉसिप करत असतात की ती अशीच करते तसंच करते, तिचं हे नाही मला आवडत ते नाही आवडत, असं तसं वगैरे त्यांचं चाललेलं असतं. आणि ते सर खिडकीतनं पाहत असतात. नंतर ना ते आत येतात आणि म्हणतात चला सेमिनारला सुरुवात करूया म्हणून. आणि एका लेडीजला म्हणतात, म्हणजे आधी ते बोलतात की आपण काहीतरी गेम खेळूया, तर कोणाकोणाला आवडेल माझ्यासोबत गेम खेळायला. तर बहुतेक भरपूर लोक हात वर करतात. तर त्यातली एक लेडीज म्हणते की सर मला खेळायचं आहे हा गेम. आणि ते सर पण म्हणतात की ठीक आहे म्हणून तुम्ही पुढे या. पण ते म्हणतात की तुम्ही पण हे नाही करायचं, हार नाही मानायची, हा गेम तुम्ही अर्धवट सोडू नाही शकत. तर ती म्हणते हा सर मी पूर्ण म्हणजे हा गेम पूर्ण खेळणार मी आणि मी हार नाही मानणार, कारण की मी कधीच हार मानत नाही. तर स्टोरी तुम्हाला बोरिंग वाटेल सुरुवातीला, पण खरंच संपूर्ण ऐकायची खूप गरज आहे. आणि ही स्टोरी आहे ना म्हणजे तुम्हाला खूप तुमचं आयुष्य चेंज करून टाकेल. आणि ही स्टोरी संपताना तुमच्या डोळ्यातनं जर पाणी नाही आलं ना तर मला कमेंट करून सांगा की आम्हाला एवढी इमोशनल वाटली नाही किंवा ह्यामध्ये स्टोरीमध्ये काही एवढं नव्हतं. तर स्टोरी अशी आहे, सर तिला पुढे बोलवतात आणि म्हणतात की हा जो बोर्ड आहे यावरती तुम्हाला तुमच्या सगळ्यात जवळच्या 30 लोकांची नावं लिहायची. तर मग ती म्हणते ठीक आहे म्हणून. मग ती सगळ्यात आधी जे सगळ्यात जवळचे म्हणजे की नवरा बायको नवरा मुलं मुली किंवा आई वडील सासू सासरे नणंद बहिणी वगैरे सगळ्यांची नावं लिहिते. मग शेवटी मित्रपरिवाराची लिहिते, मग शेजार पाजाऱ्यांची लिहिते, अशी ती 30 नावं लिहिते. तर मग सर म्हणतात की सगळ्यात तुमच्या जवळची नावं आहेत ना, तर ती म्हणते हो सर. त्यानंतर मग ते म्हणतात की मग यातली 10 नावं आता तुम्हाला पुसून टाकायची. तर तिला थोडासा प्रश्न पडतो, आता मी नावं कशी कमी करू नाही का, आता ही माझ्या सगळ्यात जवळची आणि यातनं नावं कशी कमी करायची. पण ती म्हणते ठीक आहे चला गेम आहे असं म्हणून ती 10 नावं पुसून टाकते आणि त्या बोर्डवरती मग 20 नावं राहतात. तर सर म्हणतात की गेमला थोडंसं अजून इंटरेस्टिंग करूया आपण आणि तू अजून 10 नावं पुसून टाक. तर मग तिला थोडंसं टेन्शन येतं की आता 20 लोक सगळ्यात जे जवळची आहेत यातनं मी 10 नावं कशी पुसणार. मग ती त्या गेममध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होऊ लागते आणि तिला असं थोडं टेन्शन येतं. ती म्हणते सर मी असं नाही करू शकत, तर मी माझी ही सगळी जवळची लोक आहेत, मी यांची नावं कशी पुसू. जी सुरुवातीला तिने जी आधी 10 नावं पुसलेली असतात ती शेजार पाजाऱ्यांची असतात, त्यामुळे तिला फारसं काही वाटत नाही. पण ही सगळी नातेवाईकांची नावं असतात, तर ती म्हणते मी कशी पुसू यांची नावं. तर सर म्हणतात हा गेम आहे आणि मी आधीच सांगितलेलं की तुम्ही
मध्येच सोडू नाही शकत, त्यामुळे तुम्हाला हा गेम कंटिन्यू करावाच लागेल. तर मग ती त्यातनं पण 10 नावं पुसते, जे की मित्रांची वगैरे असतात, मैत्रिणी असतात किंवा जवळचे जे नातेवाईक असतात त्यांची 10 नावं ती पुसून टाकते आणि मग बोर्डवरती फक्त 10 नावं शिल्लक राहतात. तर मग ते सर म्हणतात आपण या गेमला अजून जास्त इंटरेस्टिंग करूया आणि यातली 6 नावं पुसूया. तर मग तिला खूप टेन्शन येतं, आता मी काय करू नाही का, मी कशी 10 नावं पुसू अजून. तर सर बोलतात काही झालं तरी तुम्हाला ही 10 नावं पुसावीच लागणार आहेत. आणि मग सगळा म्हणजे जो हॉल असतो एवढ्या लोकांनी भरलेला ते सुद्धा खूप इमोशनल होतात. ते सुद्धा सगळे, ती जरी एकटी लेडीज खेळत होती ना तर ते सगळे त्यात इन्व्हॉल्व झाले की तेच इतकी काय तिच्या जागी. आणि सगळ्यांना असं खूप आतून भरून येत होतं आता काय करणार ही म्हणून. तर ती 6 नावं मग कशी तरी खूप मनावर दगड ठेवून ती कशी तरी 6 नावं पुसते आणि शांत उभी राहते. तिला म्हणजे सगळी सुन्न होऊन गेली असं, तिला काही समजतच नसतं की नक्की काय चाललंय. त्यानंतर ना मग सर पुन्हा खूप शांततेने म्हणतात आपण गेम अजून इंटरेस्टिंग करूया आणि तुम्ही यातली अजून 2 नावं कमी करा. मग तिला खूप जास्त टेन्शन येतं की मी अजून 2 नावं कोणती कमी करणार, कारण की आता बरोबर 4च नावं राहिली आहेत आणि त्या 4 नावांमध्ये तिच्या मुलाचं नाव असतं, नवऱ्याचं नाव असतं आणि तिच्या आईवडिलांचं नाव असतं. ती खूप जास्त टेन्शनमध्ये येते आता मी काय करू आणि ती चक्कर रडायला लागते, खूप रडायला लागते. सर मी नाही खेळू शकत हा गेम, मी ह्या 4 नावांमधली 2 नावं कमी करूच शकत नाही. तर ते सर म्हणतात की हा गेम आहे, तू एवढं म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नको होऊस, हा गेम आहे फक्त आणि तुला काही झालं तरी 2 नावं ही पुसावीच लागतील. तर मग ती खूप मनावरती दगड ठेवते आणि तिच्या आईवडिलांचं नाव कमी करते. आणि मग नंतर ना ते सर म्हणतात की आता आपण अजून इंटरेस्टिंग करूया हा गेम आणि तुला अजून एक नाव खोडावं लागेल. मग तर ती खूप रडते, पूर्ण हॉल रडायला लागतो आणि म्हणजे सगळे खूप जास्त इमोशनल होतात की आता राहिलंय फक्त मुलाचं नाव आणि मिस्टरांचं नाव. तर आता कोणाचं नाव कमी करणार, तुम्हाला काय वाटतं ती कोणाचं नाव कमी करेल हे मला कमेंट करून लगेच सांगा. आणि मग ती खूप जास्त अशी खूप इमोशनल होते आणि खूप मनावरती दगड ठेवून ती शेवटी तिच्या मुलाचं नाव कमी करते आणि म्हणजे खूप 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 जास्त रडते ती. तर मग सर म्हणतात की मला फक्त आता एका प्रश्नाचं उत्तर दे की तू एवढ्या 30 लोकांमधनं 29 लोकांची नावं कट केली आहेत आणि त्यात फक्त तुझ्या नवऱ्याचं नाव ठेवलंय, तर असं का केलंस तू. तर ती म्हणते सर मला पहिल्यापासून लहानपणापासून सांगण्यात आलेलं आहे की आई वडील सांगायचे आम्ही काही तुला आयुष्यभर पुरणार नाही, शेवटी तुझा नवराच तुझ्यासोबत असणार आहे मरेपर्यंत आणि पुढे मागे तुला मुलं जरी झाली तरी ती तुला आयुष्यभर साथ देणार नाही. किती झालं तरी नवरा बायकोला साथ देतो आणि बायको नवऱ्याला, सुखदुःखामध्ये फक्त नवरा सोबत असतो. त्यामुळे सर मी हा डिसिजन घेतला असं ती म्हणते आणि संपूर्ण हॉल रडायला लागतो. पण ही गोष्ट मला सांगायची यासाठीच होती की कितीही काही झालं तरी आपला पार्टनर हाच आपल्या सोबत असतो शेवटपर्यंत. भरपूर नातेवाईक येतात जातात, मित्रपरिवार येतो जातो, शेजारी पाजारी येतात जातात, पण नवरा हा शेवटपर्यंत राहतो. आणि हल्लीच्या काळामध्ये मुलं वगैरे सुद्धा आईवडिलांकडे एवढं म्हणावं असं लक्ष देत नाही. जोपर्यंत ते दोघं एकमेकांसाठी आहेत तोपर्यंतच खरा त्यांचा आनंद असतो. त्यामुळे मला असं वाटतं बायकोनी सुद्धा पुरेसा वेळ नवऱ्याला दिला पाहिजे आणि नवऱ्याने सुद्धा पुरेसा वेळ बायकोला दिला पाहिजे, तरच तुमचा सुखी संसार होऊ शकतो, छान होऊ शकतो, तो छान फुलू शकतो. नाहीतर जर फक्त वाद होता ते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक सांगते मी तुम्हाला, कधीच असं टीका करू नका की नाही का हा असाच करतो, ही अशीच करते, ही अशीच आहे, तो तसंच आहे. आणि अजून इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तिसऱ्या व्यक्तीला हे कधीही सांगू नका की मला यांचं हे पटत नाही, मला हिचं हे पटत नाही. तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील आणि प्रत्येक नवरा बायकोला प्रॉब्लेम्स असतात. दोन्ही वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, त्यामुळे प्रॉब्लेम्स हे येतात नात्यामध्ये, पण हे स्वतःहून सॉल्व्ह केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपलं नवीन लग्न झालं असतं त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात, आपण आपल्यासाठी म्हणजे सगळ्याच गोष्टी नवीन असतात. त्यामुळे मग आपण यांना त्यांना नातेवाईकांना आईवडिलांना किंवा मित्रांना मैत्रिणींना सांगत असतो. पण त्यामुळे काय होतं म्हणजे आपल्या दोघांमध्ये जे काही हे असतं ना ते अजून लांब लांब होत जातं आणि मग सारखी भांडणं वगैरे असं होतं सगळं. त्यामुळे शक्यतो ट्राय करायचं की हां मला एखादी गोष्ट नाही पटली, हां यांचं मोबाईल घेणं मला पटत नाही आहे, एक दिवस बसायचं छान व्यवस्थित सांगायचं की तुम्ही सारखा मोबाईल वगैरे घेता, मला वेळ देत नाही, तर त्यामुळे प्लीज तुम्ही मोबाईल घेत नका जाऊ, मला दिवसभर मुलांमुळे किंवा तुम्हाला कामामुळे मला वेळ देता येत नाही, पण थोडासा वेळ माझ्यासाठी काढत जा, जास्त नाही 5-10 मिनिटं, आणि आपण गप्पा मारत जाऊ छान. किंवा मग बाबा काय झालं किंवा तुला काय आवडतं, तुम्हाला काय आवडतं, या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करत जाऊ, जेणेकरून आपल्यामधलं बॉन्ड चांगलं तयार होईल आणि आपल्या दोघांना सुद्धा छान वाटेल. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करू शकता भांडणं करण्यापेक्षा किंवा प्रत्येक वेळेस हे असंच आहे तसंच आहे करण्यापेक्षा एकमेकांना छान समजून घ्या, असं मला तरी वाटतं पर्सनली. तर हे थोडक्यात मला एवढंच सांगायचं होतं. तसं नवरा बायकोवर बोलण्यासाठी खूप काही आहे, पण जे मेन आणि महत्त्वाचं मला वाटलं
ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले. तर माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्लीज 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 आपल्या पार्टनरला समजून घ्या. बायकोने सुद्धा आणि नवऱ्याने सुद्धा एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, तरच तुमचा सुखी संसार होऊ शकतो. आणि ह्याच छोट्याशा टिप्स होत्या. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून कशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील आपल्या चॅनलवरती ते सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ कोणाच्या उपयोगीचा असेल तर प्लीज 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 त्यांच्यापर्यंत शेअर करा. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. तुमचे एक लाईक आणि एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. आणि मी सुद्धा काहीतरी करू पाहते, तर प्लीज मला थोडंसं प्रोत्साहन द्या. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर नाही. तोपर्यंत बाय.